नागपूरच्या इमामवाडा परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे। महिला स्वच्छता कर्मचाऱ्याशी रस्त्यावर छेडछाड करत जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न करण्यात आला। दुचाकीवर आलेल्या विकृत आरोपीने ही कृत्य करून घटनास्थळावरून पळ काढला होता। मात्र पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी सकाळी सुमारे 8 वाजताच्या सुमारास घडली। पीडित महिला नागपूर महानगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत असून ती नेहमीप्रमाणे आपलं काम करत होती। त्याचवेळी एक अज्ञात दुचाकीस्वार तरुण तिथे आला। आरोपीनं अचानकपणे मागून येत महिलेला पकडलं आणि जबरदस्तीनं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला। या प्रकारानं महिला घाबरून गेली आणि आरोपी लगेचच घटनास्थळावरून फरार झाला। महिलेच्या तक्रारीवरून इमामवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी परिसरातील तसंच शहरातील सुमारे 40 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत आरोपीची ओळख पटवली आणि त्याला भिवापूर इथून अटक केली। अटक करण्यात आलेला आरोपी 19 वर्षीय आदित्य अग्रवाल असल्याची माहिती समोर आली आहे। मोबाईलवर नेहमी अश्लील व्हिडिओ पाहण्याच्या सवयीमुळे त्यानं ही घटना केल्याची कबुली दिली। घटनेच्या वेळी तो आपल्या दुचाकीवर एका नातेवाईकाला एसटी बस स्थानकावर सोडण्यासाठी आला होता आणि परत जाताना त्यानं हा प्रकार केला। उंटकाना परिसरात गार्डनच्या शेजारी महिला ही काम करीत असताना आरोपी नामे आदित्य अग्रवाल राहणार भिवापूर हा तेथे आला व पाठीमागे जाऊन त्याच्या मानेला पकडून चुंबन घेण्याचा प्रयत्न केला आणि पळून गेला। अशा प्रकारे तक्रार दिल्याने सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा दाखल करताना फिर्यादीने अननोन आरोपीच्या विरोधात तक्रार दिलेली होती, परंतु CCTVच्या आधारे निरीक्षण करून तपास टीम पाठवून सदर आरोपीला शोध घेतलेला आहे आपण।